चला तर मग आज बघणार आहे आपण आमच्या विदर्भाची एक भन्नाट रेसिपी, लबाड वांगा आणि झणझणीत अशा रश्श्याची रेसिपी। ही काळाच्या ओघात काही मागं पडत चालली आहे, फार जुनी रेसिपी आहे। आता सध्या अशी कोणी रेसिपी करत नाही, पण म्हटलं चला आपण करून बघावे, तुम्हाला दाखवावे आमच्या विदर्भाचं मस्तपैकी लबाड वांगा आणि झणझणीत अशा रश्श्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। जरी आपल्याला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशीच वांगे घ्यायची आहे, जिचे लंबे लंबे देठ असले पाहिजे। बघा, लंबे लंबे देठ पाहून घ्यायचे आहे, जे सरळ देठ असतील तसे घ्यायचे आपल्याला। स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कट करायचे आहे। जसं आपण भरली वांगे करतो की नाही, तसं आपल्याला कट करायचं आहे, चेक करायचं आहे बरोबर त्यामध्ये कीड वगैरे नसली पाहिजे। आणि व्यवस्थित स्वच्छ असं वांगे घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला कट केलेले वांगे काढून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप किंवा छोटी एक वाटी घेतलेली आहे मी, तेवढी वाटी मी पाणी टाकलेलं, जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे। कुकरला डबा ठेवून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। वांगे जे आहे ते बॉईल करून घ्यायचे आहे, तोवर आपण बाकीची रश्श्याची तयारी करूया। तर आमच्या विदर्भाकडे अशा पद्धतीचे एक वाटण तयार केलं जातं झणझणीत रश्श्यासाठी। त्यावर आपण तव्यावर सुकं खोबरं खिसून तेल टाकून छानपैकी लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। त्यानंतर आपण तव्यावर परत शेंगदाणे, तीळ, धणे, जिरं आणि खसखस ते पण तेल टाकून छान व्यवस्थित भाजून घेणार आहे लाल होईपर्यंत। शेंगदाणे माझ्याकडे ऑलरेडी भाजलेला असतात, त्यामुळे मला जास्त भाजायची गरज पडत नाही। सोबतच आपण बारीक कट केलेला कांदा जो आहे तो पण छान तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। आता हे सर्व सामग्री आपल्याला थंडी करायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। आता इकडे आपलं कुकर पण झालं होतं, वांगे जरा थंड व्हायसाठी ठेवायचे आहे आपल्याला, असं नेटमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून त्यामधलं पाणी असं ते निघून गेलं पाहिजे। आता वांगे थंड होईपर्यंत आपण एक बेसनाचं बॅटर तयार करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये आपण बेसन घ्यायचं आहे आवश्यक तेवढं, त्यामध्ये आपल्याला मीठ, सोडा आणि कोथिंबीर घालायची आहे, पाणी टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या थिकनेसचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि झाकण ठेवून आपण हे बॅटर रेस्टला ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून ते बेसन जे आहे ते व्यवस्थित फुललं गेलं पाहिजे। आता इकडे वांगे पण गार झाले होते। आता आपल्याला हलक्या हाताने वांगे देठापासून अलग करायचे आहे। आपलं देठ मोडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणून एकदम हलक्या हाताने आपलं वांग असं वेगळं करायचं आहे। देठ असं फुललेलं असलं पाहिजे। बघा, मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने हळूवारपणे मी सगळे वांगे देठापासून वेगळे करून घेतलेले आहे। बघा, तुम्हाला दाखवतो मी देठ कसे फुललेले आहे। आपले अशा पद्धतीचे आपले देठ राहिले पाहिजे, तुटले नाही पाहिजे। आता जे वांगे आहेत ते आपल्या हाताने व्यवस्थित भरतासारखं कुचकरून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आता आपण गॅसवर पॅन ठेवूया। आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त आपण जसं रेग्युलर भाजीला टाकतो तसं आपल्याला भाजीला तेल टाकायचं नाही, थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, ती छान शिजवून घ्यायची आहे, कच्चं पण पूर्ण काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण कुचकरलेली वांगी टाकायची आहे, त्याला छान शिजवून घ्यायचं आहे। जर वांग्याला काही पाणी वगैरे असेल ते पूर्ण निघून गेलं पाहिजे, तेवढं शिजवायचं आहे आपल्याला व्यवस्थित शिजला गेलं की त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचा आहे, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। मी परत एकदा सांगते, यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण एकदम लाईट टाकायचं आहे। सोबतच टाकणार आहे आपण चाट मसाला। आता छान परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहे बॉइल्ड बटाटा। मी एक बटाटा उकडून घेतला होता, तो छानपैकी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे, शिजू द्यायचा आहे। कसुरी मेथी घालायची आहे स्वादसाठी। आता आपण थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालूया, ती पण छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्ब टाकणार आहे बाइंडिंगसाठी। आणि जर ऑइल असेल तर ते ऑब्झर्व करून घेते बघा, किंवा पाणी वगैरे सुटलं असेल तर ते पण ऑब्झर्व करून घेते। त्यामुळे आपल्याला 1 ते 2 चमचे यामध्ये ब्रेड क्रम्ब टाकायचं आहे, घरी केलेलंच आहे हे। आताच तयार झालेलं मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता बघा, आपले जे देठ आहे, म्हणजे आपण जे वांगे बॉईल करून घेतले ते देठ काढून घेतले होते, जेवढे आपले देठ आहे तेवढे आपल्याला त्या सामग्रीचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आणि हातावर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं वांग्याची साईज असते ना तशा पद्धतीने असं गोळा तयार करायचा आहे। तयार झालेला जो गोळा आहे ते आपल्या वांग्याच्या देठमध्ये अशा पद्धतीने फिल करून घ्यायचा आहे। बघा, एक्झॅक्ट झालं की नाही, वांग्यासारखं दिसतं की नाही, म्हणून त्याला लबाड वांगा म्हटलं जाते। मग अशा पद्धतीने माझे बाकीचे वांगे तयार केलेले एकदम परफेक्ट शेप आला की नाही, अशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे सर्व वांगे तयार करून घ्यायचे आहे।
म्हणूनच आपल्या वांग्याला लबाड वांग म्हणते, तुम्हाला कळलं आता. आता आपण बाय साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बघा आता बेसनाचं बॅटर पण छानपैकी फुललं होतं, एकदम मुलायम झालं होतं. त्यामध्ये आपल्याला हलक्या हाताने वांग सोडायचं आहे, बेसन कव्हर करायचं आहे अशा पद्धतीने. आता हे जे वांग आहे आपल्या तेलामध्ये छानपैकी सर्व बाजूने लाल होईस्तोवर तळून घ्यायचं आहे. छान रेसिपी होती की नाही, मस्त युनिक होती. खायलाच ती खूप टेस्टी लागते, खायला पण खूपच टेस्टी लागते. शिळ झालं तर रात्री तर मला खूप आवडली होती भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. थोडंसं करायची प्रोसिजर वेगळी आहे, पण करायला खूप मज्जा येते आणि खायला त्याच्यामध्ये जास्त मज्जा येते. बघा छान आपलं असं लबाड वांग तयार झालेलं आहे. याला मस्त फ्राय करायचं आहे. आता आपण याला एका नेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे वांगे मी तळून घेतले होते. सर्व बाजूने छानपैकी आपल्याला मस्त लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर तयार आहे आपले लबाड वांग. आता आपण करूया झणझणीत रस्सा. त्यासाठी पॅनमध्ये आपण तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे, आलं लसूणची पेस्ट, हिंग घालायचं आहे. त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित परतल्या गेलं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ना सुरुवातीला, ते घालायचं आहे. आता छान कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने छान कलर चेंज झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आहे बेसिक मसाले, हळद, तिखट, धनापूड घालायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे. छान तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा छान मस्तपैकी तेल सुटलेलं आहे याला. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि कलर खूप छान येतो. व्यवस्थित परतून घेऊन आता आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला. मिक्स करायचं आहे याला. छान अशी गदगद उकळी काढायची आहे. थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उकळी काढायची आहे आपल्याला. छान जेवढं उकळेल तेवढं त्याचा सार त्या रस्स्यामध्ये उतरतो आणि रस्सा आपला टेस्टी होतो. शेवटी घालायचा आहे कोथिंबीर. आता तुम्हाला मी सर्व कसं करायचं ते सांगते. लबाड वांग रस्सा कसा सर्व करायचा आहे, तर वांग घ्यायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने मधून कट करायचं आहे. त्यावर टाकायचं आहे गरमागरम रस्सा. तर हे लबाड वांग आणि रस्सा तुम्हाला चपाती बरोबर, भाकरी बरोबर खायचं आहे की कांदा, टोमॅटो, शेव वगैरे टाकून खायचं आहे, मी तुमच्यावर सोडते. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.